च्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की बाळाला कोणत्या लसीमुळे कोणत्या आजारापासून संरक्षण मिळते व जर एखादी लस आपली द्यायची राहिली तर ती आपण कधीपर्यंत देऊ शकतो। तर बाळाला जन्मतः आपण सगळ्यात पहिली वॅक्सिन देतो BCG। तर BCG बाळाला क्षयरोग म्हणजे TB या आजारापासून संरक्षण देते आणि जर जन्मतः ही लस नाही दिल्या गेली तर आपण 1 वर्षापर्यंत ही लस बाळाला देता येते। त्याच्यानंतर आपण दुसरी जी लस देतो ती असते झिरो पोलिओ ही पक्षाघाती आजारापासून बाळाचं संरक्षण करते आणि ती जन्मापासून ते 15 दिवसापर्यंत आपण देऊ शकतो। त्याच्यानंतर आहे हेपॅटायटिस B म्हणजे कावीळ ब या आजारापासून ही लस बाळाचा बचाव करते आणि जर समजा ही जन्मतः नाही दिल्या गेली तर ॲज अर्ली ॲज पॉसिबल 24 तासाच्या आत आपल्याला ही लस बाळाला द्यायची आहे। तर पालकांना नेहमीच प्रश्न पडतो की बाळाला लसीकरणानंतर ताप येते, गाठ येतो, पस होतो, बाळ चिडचिड करतं, रडतं, तरी का बरं द्यायची लस? तर लसीकरण म्हणजे आपण बाळाला देत असलेली एक अनमोल ठेवण असते। जसं एखादं युद्ध व्हायच्या आधीच आपण त्या सैनिकांना जे ट्रेनिंग देत असतो तसंच एखाद्या बाळाला रोग व्हायच्या आधी त्या रोगाच्या विषयी त्याच्या विरुद्ध लढणाऱ्या ज्या अँटीबॉडीज आहेत ते आपण बाळाला लसीकरणामधून देत असतो। म्हणून बाळाला लसीकरण करणे सगळ्यात महत्त्वाचे आहे। आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी तुम्ही जर नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या नवीन मित्रमैत्रिणी जे आईवडील झालेले आहेत त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा। बाळ जेव्हा 6 आठवड्याचे होते तेव्हा आपल्याला बाळाला पोलिओ द्यायचं असतं, पण हे जे पोलिओ आहे ते आपल्याला बाळाला एका महिन्याच्या अंतराने द्यायचं असतं। म्हणजे 6व्या आठवड्याला, 10व्या आठवड्याला आणि 14व्या आठवड्याला द्यायचं असतं। पण कधी काय होते की जे 6व्या आठवड्याचं पोलिओ आहे ते मिस होते। तर अशा वेळेस आपण बाळाला हे जे पोलिओ आहे हे आपण बाळाला 5 वर्षापर्यंत कधीही देऊ शकतो। पण याच्यामध्ये एकच अट आहे, ती म्हणजे 1 महिन्याच्या अंतराच्या गॅपने नंतरचे 2 डोसेस आपल्याला बाळाला द्यायचे आहे। त्याच्यानंतर 6व्या आठवड्यालाच आपण बाळाला देतो पेंटा। तर पेंटामध्ये 5 रोगांपासून बाळाला संरक्षण मिळते। ते कोणते आहेत तर डांगळ्या, खोकला, घटसर्प, पर्टुसिस आणि टिटॅनस व्हायरस। त्याच्यानंतर हेपॅटायटिस B आणि इन्फ्लुएन्झा याच्यामध्ये कव्हर होऊन जाते। याचा पहिला डोस आपण बाळाला 6व्या आठवड्याला, दुसरा 10व्या आठवड्याला, तिसरा 14व्या आठवड्याला देतो। पण जर 6व्या आठवड्याला हा डोस मिस झाला तर आपण बाळाला 1 वर्षाच्या आत कधी पण हा डोस पेंटाचा देऊ शकतो। पण याच्यामध्ये पण एकच अट आहे की त्याच्यानंतर पहिल्या डोसच्या नंतर आपल्याला 4 आठवड्यांनी दुसरा आणि 4 आठवड्यांनी तिसरा असे 3 डोस बाळाला कंपल्सरी द्यायचे आहेत। रोटा व्हायरस बाळाला हगवण, उलटी, मळमळ यासारख्या जीवघेण्या आजारांपासून बाळाचा बचाव करतो। हे जे वॅक्सिन आहे ती बाळाला आपण ओरली फक्त देतात, तोंडाने ड्रॉपसारखं हे देतात। याचा पण आपल्याला पहिला डोस 6व्या, 10व्या आणि 14व्या अशा तीन इंटरव्हलमध्ये आपण देतो आणि जर पहिला डोस चुकला तर आपण 1 वर्षाच्या आत देऊ शकतो। त्याच्यानंतरची वॅक्सिन आहे IPV वॅक्सिन। IPV वॅक्सिन याचा पहिला डोस 6व्या आठवड्याला आणि दुसरा डोस 14व्या आठवड्याला देतात आणि जो तिसरा डोस आहे याचा तो 9 ते 12 महिन्यामध्ये बूस्टर डोस म्हणतात त्याला, तो आपण बाळाला देऊ शकतो। आणि जर पहिला डोस मिस झाला तर आपल्याला परत या ठिकाणी 1 वर्षाच्या आत हे पूर्ण लसीकरण बाळाचं पूर्ण करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर PCV आपण बाळाला 6व्या आठवड्याला देतो आणि दुसरा डोस आपण त्याचा 14व्या आठवड्याला देतो। याच्या पण तेच एक अट आहे की याचा पहिला डोस आपण 1 वर्षाच्या आत द्यायला पाहिजे, परंतु यामध्ये 2 लसींच्या मध्ये हे 2 महिन्यांचं अंतर असतं। म्हणजे जो मधातला दुसरा डोस आहे तो डायरेक्ट तिसरा डोस करायचा असतो 6व्या आठवड्याला आणि 14व्या आठवड्याला डायरेक्ट। आणि जर समजा चुकून मिस झाला तर आपण 1 वर्षापर्यंत देऊ शकतो। त्याच्यामध्ये पण 2 महिन्याच्या अंतराने आपल्याला दुसरा डोस बाळाला द्यायचा आहे। तर मित्रांनो, जर तुम्ही बाळाला लस दिली असेल किंवा देणार असाल तर लसीकरणानंतर बाळाला जी ताप येते किंवा जे काही कॉम्प्लिकेशन होतात त्यासाठी आपण कोणती खबरदारी घ्यायला पाहिजे, कशी बाळाची काळजी घ्यायला पाहिजे, याचा जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, म्हणजे मी तो दुसरा व्हिडिओ आपल्यासाठी त्याबाबत घेऊ। यानंतरची पुढची वॅक्सिन आहे MR म्हणजे मिझल्स आणि रुबेला। मिझल्स म्हणजे काय तर गोवर
आणि गोवरची लसी बाळाला आपण देतो 9 ते 12 महिन्याच्या मध्ये. आपल्याला MR हे दोन्ही एकाच वॅक्सिनमध्ये दोन्ही आजार कव्हर होऊन जातात. तर त्याचा पहिला डोस आपल्याला द्यायचा आहे 9 ते 12 महिन्याला, आणि जर हा डोस मिस झाला तर आपण 5 वर्षापर्यंत बाळाला कधी पण याचा डोस देऊ शकतो. त्याच्यानंतर JE ही नवीन निघालेली एक वॅक्सिन आहे. आधी JEचं वॅक्सिन नव्हतं राहत. तर JE म्हणजे काय, तर मेंदूज्वर, म्हणजे जो आपण म्हणतो डोक्यात ताप गेला बाळाच्या तर त्याला म्हणतात मेंदूज्वर. हा पण आपल्याला MR सोबतच 9 ते 12 महिन्यापर्यंत देता येते. पण जर चुकून हा डोस मिस झाला असेल तर तुम्ही 15 वर्षापर्यंत बाळाला हा डोस देऊ शकता. त्याच्यानंतर याच्यासोबतच आपल्याला द्यायचा असतो जीवनसत्व अ म्हणजे व्हिटॅमिन Aचा पहिला डोस. तर MR सोबतच दिला जातो. 9 महिने पूर्ण झाल्यानंतर पहिला डोस दिला जातो, आणि त्या डोसच्या नंतर 6 महिन्याच्या अंतराने 5 वर्षापर्यंत आपल्याला कंटिन्यू जीवनसत्व अ हा जे व्हिटॅमिन सप्लिमेंट आहे हे आपल्याला बाळाला द्यायचे असते. जीवनसत्व अ मुळे कमतरता होणारे जे आजार आहेत त्या सर्व आजारापासून बाळाला आयुष्यभर प्रोटेक्शन मिळते. ही आहे आता 1 वर्षापर्यंत बाळाला कोणते लस दिली पाहिजे, कधी दिली पाहिजे आणि कोणत्या आजारापासून ते संरक्षण करते. 1 वर्षाच्या नंतरचं वॅक्सिनेशन किंवा लसीकरणाविषयी जर जाणून घ्यायचं असेल तर तसं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून लाईक बटन हाणायला विसरू नका.